घरच्या कुंडीमध्ये लावलेला पुदिना बघा किती छान प्रकारे फुललेला आहे. तर सकाळ सकाळी हा पुदिना कट करून मी माझ्या बहिणीकडे घेऊन निघाले होते. तर आम्हाला ईशानला आणि मला 2 दिवस यात्रेसाठी बहिणीकडे जायचं होतं. तर आम्ही या ठिकाणी एसटीने केडगावला निघालेलो होतो. केडगाव बस स्टॉपला पोहोचल्यानंतर दाजी आणि सोहम आम्हाला घेण्यासाठी आलेले होते. तर अशा प्रकारे आम्ही जाईपर्यंत दुपारचे 12 वाजले होते. तर हा व्हिडिओ जो आहे तो जुलै महिन्यातला आहे, तर मी लेट पोस्ट करत आहे. तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी बघा लिंबू सरबतवाला आणि गोळेवाला आलेला आहे. तर लहान मुलांसाठी सर्वांना असे रंगबिरंगी छान असे बर्फाचे गोळे घेतले आणि मुले एन्जॉय करत होते. माझा उपवास असल्यामुळे मी या ठिकाणी थंडगार असा लिंबू सरबत घेतला. संध्याकाळ झाली आणि शांतच्या मार्गाला लागला. खेळण्यासाठी पळत होता इकडे तिकडे. तर शहरात हे काही बघायला भेटत नाही, कारण की मर्यादा असते बिल्डिंगची आणि बिल्डिंगच्या आतमध्येच मुले खेळताना दिसत असतात. तर अशा प्रकारे छान असा मस्त खेळत होता तो, जिकडे तिकडे उधळत होता. रात्रीच्या वेळेस आम्ही या ठिकाणी गुलाबजाम बनवायला घेतले, जेणेकरून सकाळी छान असे गुलाबजाम मऊसूत रेडी होतील आमचे. तर अशा प्रकारे छान गुलाबजाम तयार झाले होते. सकाळी उठल्यानंतर ईशानला छान अशी आंघोळ घातली आणि दिवस कसा गेला कळालंच नाही. संध्याकाळी आम्ही या ठिकाणी जे देवस्थान आहे तिथे पाया पडण्यासाठी गेलो. छान असं देवदर्शन झालं आमचं. खूप सारी शॉपिंग केली, खूप सारा एन्जॉय आणि खेळलो सुद्धा. तर अशा प्रकारे हा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी नॉनव्हेजचा बेत असल्यामुळे या ठिकाणी नॉनव्हेजची तयारी चालू होती. घरातले सर्वजण मिळून सगळे कामं करत होते. जे लोक नॉनव्हेज खाणार नाही त्यांच्यासाठी झणझणीत अशी पिठलं आणि भाकरी या ठिकाणी रेडी होती. लहान मुलींनी मिळून बघा छान अशी रंगीबिरंगी रांगोळी दारासमोर काढली होती. घरात सर्वत्र पाहुणे आणि दारासमोर आलेली रंगीबिरंगी रांगोळी ही खूप छान दिसत होती आणि घर एकदम छान दिसत होतं. तर अशा प्रकारे सर्व तयारी आमची झाली होती. सुक्कं चिकन, सुक्कं मटण या ठिकाणी रेडी होतं. त्याच्याच बरोबर गरम गरम भाकरी सुद्धा तयार चालू केल्या होत्या तयारीला. तर अशा प्रकारे चुलीवरच्या भाकरी आणि चुलीवरचं मटण चिकन कोणाकोणाला खाऊ वाटतं नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे सगळा बेत रेडी होता. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या दाजींनी खरडा चिकन सुद्धा बनवलं होतं, त्यांचं स्पेशल आहे हे. तर या ठिकाणी सलाडपासून सगळं काही रेडी होतं. सगळ्यांनी जेवण केलं, खूप सारा एन्जॉय केला आणि बघता बघता 2 दिवस कसे गेले कळलंच नाही. खरं तर हे सर्व कार्यक्रम ह्यासाठीच असतात की सर्व नातेवाईकांनी पाहुण्यांनी एकत्र यावे, खूप सारा एन्जॉय करावा आणि खूप साऱ्या गोड गोड आठवणी बनवाव्या. तर अशाच प्रकारे हा दिवस कसे गेले कळले नाही. तुम्हाला माझे जर असे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.